एक संपर्काच्या वेळी बायकोला काय आवडते? उत्तर जोडीदाराच्या वेळेत बायकोला संपर्क, संवाद, लक्ष आणि आदर मिळणे आवडते, जे नात्यात विश्वास आणि जवळीक वाढवते. 2 संपर्क आणि स्पर्शामुळे नात्यात विश्वास आणि जवळीक कशी वाढते? उत्तर स्पर्श आणि सकारात्मक संपर्कामुळे भावनिक जुडाव वाढतो, विश्वास घट्ट होतो आणि नात्यात जवळीक सुधारते. 3 कोणत्या व कशा मल्लेच्या चिमणीत सोट्या फिट व टाईट जातो? उत्तर ज्या वस्तूचा आकार आणि जागा नीट जुळतो तिथे ती घटक योग्य प्रकारे बसतो. 4 किती वर्षापर्यंत महिलेला करायची तीव्र इच्छा असते? उत्तर महिलांमध्ये लैंगिक इच्छा किशोरावस्थेत वाढते. 20 ते 30 वर्षांमध्ये ती तुलनेने उच्च असते आणि नंतर वय आणि हार्मोनल बदलांनुसार हळूहळू कमी होऊ शकते, पण पूर्णपणे संपत नाही. 5 महिलांना किती इंच असलेला बाबूराव आवडतो? उत्तर व्यक्तिनिष्ठ आणि वैयक्तिक पसंतीवर अवलंबून असते. शारीरिक मापापेक्षा व्यक्तिमत्व, प्रेम, विश्वास आणि संवाद खूप महत्त्वाचे असतात. 6 महिलेला एका रात्री किती वेळा केल्यास ती खुश होते? उत्तर प्रत्येक स्त्रीची शारीरिक आणि मानसिक गरज वेगवेगळी असते. आनंद किंवा समाधान हे गुणवत्तेवर आणि संमतीवर आधारित असते, संख्येवर नाही. संवाद, प्रेम, विश्वास आणि सुरक्षित वातावरण हे खूप महत्त्वाचे आहे. 7 बाई पहिला वेळेस कसे घालून घेण पसंत करते? उत्तर पहिल्यांदा संबंध हा अनुभव नवीन असतो, त्यामुळे संमती, विश्वास आणि आरामदायी वातावरण सर्वात महत्त्वाचे असतात. 8 कोणत्या महिला सहजपणे इतरांशी जुळतात? उत्तर ज्या महिला मनाने मोकळ्या, विश्वासू आणि सहानुभूतीपूर्ण असतात त्या इतरांशी सहज जुळतात. त्यांचा स्वभाव नम्र आणि संवाद कौशल्य उत्तम असते, त्यामुळे लोक त्यांच्याकडे आपोआप आकर्षित होतात. 9 बारीक कंबर असलेली मुलीमध्ये जास्त मजा का येत असतो? उत्तर बारीक कंबर असलेल्या व्यक्ती तंदुरुस्त आणि लवचिक दिसतात, त्यामुळे त्यांच्यात उत्साह आणि आत्मविश्वास अधिक जाणवतो. पण खरा आनंद शरीरावर नाही, तर स्वभाव आणि परस्पर समजुतीवर अवलंबून असतो. 10 काही महिलांना शारीरिक संबंधांदरम्यान अस्वस्थता का जाणवते? उत्तर काही महिलांना शारीरिक संबंधांदरम्यान अस्वस्थता जाणवते कारण हार्मोन्समधील बदल, मानसिक ताण, कोरडेपणा किंवा भावनिक तयारीचा अभाव असू शकतो. संवाद, समजूत आणि वैद्यकीय सल्ला घेतले